मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 8 अध्याय 15। बळीराजाचा स्वर्गावर विजय। राजाने विचारले, श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत, तर मग त्यांनी दरिद्राप्रमाणे बलीकडे 3 पावले जमीन का मागितली? शिवाय ती मिळवल्यावर सुद्धा त्यांनी बलीला का बांधले? माझ्या मनात या गोष्टींचे मोठे कुतूहल आहे. पूर्ण काम भगवंतांच्याकडून याचना आणि निरपराध्याला बंधन हे का घडले ते आम्ही जाणू इच्छितो. शुक म्हणाले, परीक्षिता, जेव्हा इंद्राने बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले, तेव्हा भृगुवंशातील शुक्राचार्यादिकांनी त्याला जिवंत केले. तेव्हा महात्मा बलीने भृगूंचा शिष्य होऊन आपले द्रव्य त्यांना अर्पण केले आणि तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करू लागला. यामुळे प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले. स्वर्गावर विजय मिळवण्याची इच्छा करणाऱ्या बलीला त्यांनी महाभिषेक विधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करवला. हवीर द्रव्यांनी जेव्हा अग्नीला संतुष्ट केले, तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्याने मढवलेला रथ, इंद्राच्या रथाच्या घोड्यांसारखे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली. त्याचबरोबर सोन्याच्या पत्राने मढवलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे 2 अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रगट झाले. त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ व शुक्राचार्यांनी शंख दिला. अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामग्री मिळवून त्यांच्याच करवी स्वस्ती वाचन झाल्यावर बलीने त्यांना प्रदक्षिणा करून नमस्कार केला. नंतर त्याने प्रल्हादाचा निरोप घेऊन त्याला नमस्कार केला. नंतर तो बली भृगूंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला. जेव्हा महारथी बली कवच धारण करून धनुष्य, तलवार, बाणांचे भाते इत्यादी शस्त्रे घेऊन, सुंदर माळा घालून, भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद आणि कानात मकराकृती कुंडले घालून रथावर बसला, तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित अग्नी शोभावा तसा तो शोभला. त्याच्याबरोबर त्याच्याच सारखे ऐश्वर्य, बल आणि सामर्थ्य असणारे दैत्य सेनापती सेना घेऊन आले होते. त्यावेळी असे वाटत होते की जणू ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रांनी पिऊन टाकत आहेत. अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने आकाश व पृथ्वी यांचा थरकाप उडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई केली. अमरावती सुंदर नंदन इत्यादी उद्याने आणि उपवने यांनी शोभत होती. त्यांमध्ये पक्ष्यांच्या जोड्या चिवचिवाट करीत असत आणि धुंद भ्रमर गुणगुणत असत. कोवळी पालवी आणि फळाफुलांनी कल्पवृक्षाच्या फांद्या लहडलेल्या असेल. तेथील सरोवरांमध्ये हंस, सारस, चकवे आणि बदकांचे थवेच्या थवे असत. देवांना प्रिय अशा देवांगना तेथेच जलक्रीडा करीत असत. ज्योतिर्मय आकाशगंगेने खंदकाप्रमाणे अमरावतीला 4ही बाजूंनी वेढलेले असून तेथे उंच असा सोन्याचा तट आहे. ठिकठिकाणी मोठमोठ्या माड्या आहेत. तेथील दारे सोन्याची असून तेथे स्फटिकमण्यांची गोपुरे आहेत. तीत मोठमोठे वेगवेगळे राजमार्ग आहेत. स्वतः विश्वकर्म्याने त्या नगरीची निर्मिती केली आहे. सभास्थाने, ओटे आणि मार्ग यांनी ती शोभायमान झाली आहे. 10 कोटी विमाने तेथे नेहमी तयार असतात आणि मण्यांनी मढवलेली मोठमोठे चौक आणि हिरे माणकांचे चबुतरे आहेत. तेथील स्त्रिया नेहमी 16 वर्षा असल्याप्रमाणे असून त्यांचे तारुण्य आणि सौंदर्य एकसारखे असते. त्या सुंदर स्त्रिया निर्मल वस्त्रे परिधान करतात, तेव्हा अग्नी आपल्या ज्वाळांनी दैदिप्यमान दिसतो तशा दिसतात. देवांगनांच्या केसांच्या आंबाड्यातून गळून पडलेल्या ताज्या सुगंधी फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद हवा तेथील रस्त्यावरून वाहत असते. सोनेरी खिडक्यांमधून अगुरूचा सुगंधी सफेद धूर बाहेर पडून तेथील मार्ग झाकोळून टाकतो. त्याच मार्गावर देवांगना ये-जा करतात. मोत्यांच्या झालरींनी सजवलेली चांदवे जागोजागी लावलेले असतात. सोन्याच्या मणिमय पताका फडकत असतात. गच्चांवर अनेक प्रकारचे झेंडे फडकत असतात.
मोर, कबुतरे आणि भुंगे गायन करीत असतात. देवांगना गात असलेल्या मधुर संगीताने तेथे नेहमीच मंगलमय वातावरण असते. मृदुंग, शंख, नगारे, ढोल, वीणा, बासरी, टाळ, रुष्टी, ढोलकी इत्यादी वाद्ये वाजत असतात. वाद्यांच्या साथीवर गंधर्व गायन करतात आणि अप्सरा नाच करतात. त्यामुळे अमरावती जणू सौंदर्य देवतेलाही जिंकून घेते. अधर्माने वागणारे, दुष्ट, जीवांचा द्रोह करणारे, लबाड, अहंकारी, कामी आणि लोभी त्या नगरीत जाऊ शकत नाही. हे दोष त्यांच्या अंगी नसतील तेच तेथे जातात. असुरांचा सेनापती असणाऱ्या बलीने आपल्या सेनेने बाहेरच्या सर्व बाजूंनी अमरावतीला घेरले आणि इंद्रपत्न्यांच्या मनात भीती निर्माण करीत शुक्राचार्यांनी दिलेला प्रचंड शंख वाजविला. बलीने युद्धाची मोठी तयारी केली आहे हे पाहून इंद्र सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला, भगवन, माझा जुना शत्रू बली याने यावेळी युद्धाची जय्यत तयारी केली आहे. आम्ही त्याच्याशी सामना करू शकणार नाही असे मला वाटते. कोणत्या शक्तीमुळे त्याचे सामर्थ्य एवढे वाढले आहे ते कळत नाही. मला वाटते यावेळी बलीला कोणीच कोणत्याही प्रकारे रोखू शकणार नाही. प्रलयकाळच्या आगीप्रमाणे तो वाढला आहे. तो तोंडाने हे विश्व गिळून टाकील, जिभांनी 10 दिशा चाटील आणि डोळ्यातील ज्वाळांनी दिशा भस्म करून टाकील असे वाटते. माझ्या शत्रूच्या अजिंक्य सामर्थ्याचे कारण काय? त्याचे शरीर, मन आणि इंद्रिये यांच्यामध्ये इतके बळ आणि इतके तेज कुठून आले आहे, ज्यामुळे याने एवढी मोठी तयारी करून चढाई केली आहे ते आपण मला सांगा. देवगुरु म्हणाले, इंद्रा, तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो. ब्रह्मवादी भृगुवंशी यांनी आपल्या शिष्य असलेल्या बलीला हे तेज दिले आहे. ज्याप्रमाणे कालासमोर कुणीही उभा राहू शकत नाही, त्याप्रमाणे सर्वशक्तिमान भगवंतांखेरीज तू किंवा तुझ्यासारखा आणखी कोणीही बलीच्या समोर उभा राहू शकणार नाही. म्हणून शत्रूचे भाग्यचक्र उलटेपर्यंत तुम्ही स्वर्ग सोडून कुठंतरी लपून बसा आणि अजून अनुकूल वेळेची वाट पहा. ब्राह्मणांच्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे. तो जेव्हा त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार करील तेव्हा परिवारासह नष्ट होईल. देवांचे हित जाणणाऱ्या बृहस्पतीने देवांना जेव्हा हा योग्य सल्ला दिला तेव्हा ते स्वेच्छेनुसार रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेले. देव लपून राहिल्यानंतर विरोचन पुत्र बलीने अमरावतीपुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि 3 लोक जिंकले. बली जेव्हा विश्वविजयी झाला तेव्हा शिष्यप्रेमी भृगूंनी आपल्या शिष्यांकरवी 100 अश्वमेध यज्ञ करविले. त्या यज्ञांच्या प्रभावामुळे बलीची 3 लोकात प्रसिद्ध कीर्ती 10 दिशांना पसरली आणि तो नक्षत्रांचा राजा चंद्राप्रमाणे शोभू लागला. ब्राह्मण देवतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या समृद्ध राज्यलक्ष्मीचा तो महात्मा उपभोग घेऊ लागला आणि स्वतः कृतकृत्य मानू लागला. अध्याय 15 समाप्त. भगवान की जय. स्कंद 8 अध्याय 16. कश्यपांकडून आदितीला पयोव्रताचा उपदेश. श्री शुकाचार्य म्हणतात, जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला त्यावेळी देवमाता आदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागली. पुष्कळ दिवसानंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींनी समाधी सोडली तेव्हा ते आदितीच्या आश्रमात गेले. त्यांना असे दिसले की तेथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही की आनंद नाही. परीक्षिता, जेव्हा ते तेथे जाऊन आसनावर बसले तेव्हा आदितीने विधीपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील उदासीनता पाहून पत्नीला ते म्हणाले, कल्याणी, यावेळी जगात ब्राह्मणांवर काही संकट तर आले नाही ना? धर्म बुडाला नाही ना? स्वच्छंद वागणाऱ्या मृत्यूचे लोकांना भय नाही ना? प्रिये, जे लोक योगसाधना करू शकत नाहीत त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देणारा आहे. या गृहस्थाश्रमींचा धर्म, अर्थ आणि काम यांच्या सेवनामुळे कोणत्याही प्रकारचे विघ्न तर नाही ना? तू कुटुंबाच्या भरणपोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करताच ते परत गेले असतील. उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसशील म्हणून तर तू उदास नाही ना? आलेल्या अतिथीचा ज्या घरात साधे पाणी देऊन सुद्धा सत्कार केला जात नाही आणि ते तसेच परत जातात ती घरे निश्चितच कोल्ह्यांच्या गुहांप्रमाणे आहेत. प्रिये,
माझ्या परगावी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल म्हणून तू वेळेवर हविषाने अग्नीमध्ये हवन केले नाहीस का? ब्राह्मण आणि अग्नी हे सर्व देवमय भगवंतांचे मुख आहेत. गृहस्थाने जर या दोन्हीचे पूजन केले तर सर्व कामना पूर्ण करणाऱ्या लोकांची त्याला प्राप्ती होते. हे मानिनी, तुझ्या बऱ्याचशा लक्षणांवरून मला वाटते की तुझे चित्त अस्वस्थ आहे. तुझी सर्व मुले तर कुशल आहेत ना? आदिती म्हणाली, हे गृहस्थाश्रमी ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. हा गृहस्थाश्रमच धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्ती स्थान आहे. हे ब्रह्मन, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे अग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांड केली नाही. हे भगवन, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात तेव्हा माझ्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होणार नाही? हे मरीची पुत्र, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने तर काही शरीरातून उत्पन्न झाले आहेत. भगवन, आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता, तथापि स्वतः परमेश्वरसुद्धा आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करतात. म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभो, आपलीच सेवा करणाऱ्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा. ज्यांची संपत्ती आणि राहण्याचे ठिकाणसुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे अशा आमचे आपण रक्षण करावे. बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थानसुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढले आहे. यामुळे मी सध्या दुःखसागरात बुडाले आहे. आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणून हे माझ्या हितचिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होतील. श्री शुक म्हणतात, आदितीने जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंतांच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य! हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यांनी बांधलेले आहे. कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा. कुणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही की बांधवही नाही. मोहच मनुष्याला असे भासवीत आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भक्तांचे दुःख दूर करणाऱ्या जगद्गुरू भगवान वासुदेवांची तू आराधना कर. श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंतांची भक्ती कधी व्यर्थ जात नाही. ते माझे ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही. आदितीने विचारले, भगवन, जगदीश्वर भगवंतांची आराधना मी कोणत्या प्रकारे करू की ज्यामुळे ते सत्य संकल्प प्रभू माझा मनोरथ पूर्ण करतील? हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी माझ्या पुत्रांसह अतिशय दुःखात आहे. ज्यामुळे भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील तो त्यांच्या आराधनेचा विधी मला सांगावा. कश्यप म्हणाले, संतान असावे असे मला जेव्हा वाटले तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती. त्यांनी मला भगवंतांना प्रसन्न करणारे जे व्रत सांगितले तेच मी तुला सांगतो. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात 12 दिवसपर्यंत फक्त दूध पिऊन राहावे आणि परमभक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी. मिळू शकल्यास डुकराने खोदलेली माती अमावास्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे. यावेळी हा मंत्र म्हणावा, हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी रसातळातून तुला वर आणले. तुला माझा नमस्कार असो. तू माझी पापे नष्ट कर. यानंतर आपली नित्य नैमित्तिक कर्मे आटोपून एकाग्र चित्ताने मूर्ती, पूजास्थल, सूर्य, जल, अग्नी किंवा गुरु यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी. हे प्रभो, आपण सर्वशक्तिमान आणि अंतर्यामी आहात. सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात. म्हणूनच आपणास वासुदेव म्हणतात. आपण सर्वांचे साक्षी आहात. माझा आपणास नमस्कार असो. आपण अव्यक्त आणि सूक्ष्म आहात. प्रकृती आणि पुरुष आपणच आहात. आपण 24 गुणांना जाणणारे आणि सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्याची प्रायणीय आणि उदयनीय ही 2 कर्मे ही मस्तके आहेत. प्रातःकाळ, मध्यान्हकाळ आणि सायंकाळ ही ज्याचे 3 पाय आहेत. 4 वेद, 4 शिंगे आहेत. गायत्री इत्यादी 7 छंद हात आहेत.
असे तिन्ही वेदांनी सांगितलेले फल देणारे यज्ञ आपण आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपण शिव, प्रलयकाळी रुद्र, सर्व शक्तिसंपन्न, सर्व विद्यांचे अधिपती आणि भूतांचे स्वामी आहात. आपणास माझा नमस्कार. आपण सर्वांचे प्राण, या जगताचे स्वरूप, योगाचे कारण, स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात. हे हिरण्यगर्भा, आपणास माझा नमस्कार. आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात. आपणच नरनारायण ऋषींच्या रूपाने प्रगट झालेले स्वतः श्रीहरी आहात. आपणास माझा नमस्कार. आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे. आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे. हे पितांबरधारी केशवा, आपणास माझा नमस्कार. आपण सर्व वर देणारे आहात. वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहात. तसेच जीवमात्राला वरणीय आहात. म्हणूनच विवेकी पुरुष आपल्या कल्याणासाठी आपल्या चरणरजांची उपासना करतात. ज्यांच्या चरणकमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी यांच्या सेवेमध्ये मग्न असतात, ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होत. भगवान ऋषिकेशांचे या मंत्रांनी आवाहन करून नंतर पाद्य, आचमन इत्यादी अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करावे. गंध, फुले इत्यादींनी पूजा करून भगवंतांना दुधाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, जानवे, अलंकार, पाद्य, आचमन, गंध, धूप इत्यादी अर्पण करून द्वादशाक्षरी मंत्राने भगवंतांची पूजा करावी. ऐपत असेल तर दुधात शिजवलेल्या आणि तूप गूळ घातलेल्या साळीच्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचे द्वादशाक्षर मंत्राने हवन करावे. तो नैवेद्य भगवंतांना भक्तांना वाटावा किंवा स्वतः खावा. आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करावा. द्वादशाक्षर मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि स्तोत्रांनी भगवंतांचे स्तवन करावे. प्रदक्षिणा घालावी आणि मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. निर्माल्य डोक्यावर लावून देवतेचे विसर्जन करावे. नंतर कमीत कमी 2 ब्राह्मणांना योग्य रीतीने खिरीचे भोजन द्यावे. दक्षिणा इत्यादी देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करावे. त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र व्हावे. नंतर पूर्वीप्रमाणेच एकाग्र चित्ताने भगवंतांची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंतांचे पूजन करावे. भगवंतांच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केले पाहिजे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि ब्राह्मण भोजन हेही केले पाहिजे. अशा प्रकारे प्रयोवृत्ती राहून 12 दिवसपर्यंत दररोज भगवंतांची आराधना, होम आणि पूजा करावी. तसेच ब्राह्मण भोजन घालावे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. जमिनीवर झोपावे आणि दिवसातून 3 वेळा स्नान करावे. खोटे बोलू नये. लहान मोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा. कोणत्याही प्राण्याला कशाही प्रकारे त्रास देऊ नये. भगवंतांच्या आराधनेतच एकाग्र असावे. त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणांच्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृत स्नान घालावे. त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठ्या थाटामाटात भगवंतांची पूजा करावी. दुधाची खीर भगवान विष्णूंना अर्पण करावी. अत्यंत एकाग्र चित्ताने त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवावा आणि प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करावा. नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजांना वस्त्रे, अलंकार, गायी इत्यादी दान करून संतुष्ट करावे. ही सुद्धा भगवंतांचीच आराधना होय. प्रिये, आचार्य आणि इतर ब्राह्मणांना तसेच इतर अतिथींना उत्तम पक्वान्नांचे भोजन द्यावे. आचार्य आणि ऋत्विजांना यथायोग्य दक्षिणा द्यावी. तसेच अंत्यजाती किंवा कोणी आल्यास त्याला किंवा दीनदुबळे, आंधळे-पांगळे यांना अन्न वस्त्र देऊन संतुष्ट करावे. सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू तृप्त झाले असे समजावे. नंतर आपल्या आप्तेष्टांसह स्वतः भोजन करावे. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज नृत्य, गायन, वादन, स्तुती, स्तोत्रे आणि भगवत कथा यांच्या योगे भगवंतांचे पूजन करावे. ही भगवंतांची श्रेष्ठ आराधना आहे. हिचे नाव पयोव्रत असे आहे. ब्रह्मदेवांनी मला जसे सांगितले होते
तसेच मी तुला सांगितले. हे भाग्यवती, आपली इंद्रिये ताब्यात ठेवून शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान कर आणि याद्वारा अविनाशी भगवंतांची आराधना कर. कल्याणी, हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे आहे, म्हणून याचे नाव सर्व यज्ञ आणि सर्व व्रत असे आहे. हे सर्व तपांचे सार आणि मुख्य दान आहे, ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात. तेच खरे नियम होत, तेच उत्तम यम आहेत, तेच वास्तविक तपश्चर्या, दान, व्रत आणि यज्ञ आहोत. म्हणून हे देवी, संयम आणि श्रद्धेने तू या व्रताचे अनुष्ठान कर. भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. अध्याय 16 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः हरये नमः हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 17. भगवंतांचे प्रगट होऊन आदितीला वर देणे. श्री शुक म्हणतात, राजा, आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे आदितीने मोठ्या तत्परतेने 12 दिवसपर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले. बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरूप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली. तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्ण रूपाने जोडून पयोव्रताचे अनुष्ठान केले. तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्यासमोर प्रगट झाले. परीक्षिता, त्यांनी पितांबर परिधान केला होता. त्यांना 4 हात होते आणि हातात शंख, चक्र, गदा घेतली होती. भगवंतांना अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून आदिती विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर तिनं प्रेमविव्हळ होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले. नंतर उठून हात जोडून भगवंतांची स्तुती करण्याचा प्रयत्न केला, परंतु डोळ्यामध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली. तिच्याच्याने बोलवेना. तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते. दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापू लागले. त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली. परीक्षिता, आपल्या प्रेमपूर्ण नेत्रांनी देवी आदिती लक्ष्मीपती, विश्वपती, यज्ञेश्वर भगवंतांना पिळून टाकल्याप्रमाणे पाहत होती. नंतर मोठ्या प्रेमाने गदगद वाणीने हळूहळू ती भगवंतांची स्तुती करू लागली. आदिती म्हणाली, आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञसुद्धा आपणच आहात. हे अच्युता, आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरून जातात. आपल्या यशकीर्तीचे श्रवणसुद्धा संसार तरून नेणारे आहेत. आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते. हे आदिपुरुषा, जो आपल्याला शरण येतो त्याची सर्व संकटे आपण दूर करता. भगवंत, आपण दिनांचे स्वामी आहात. आपण आमचे कल्याण करावे. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात. तसेच विश्वरूपसुद्धा आपणच आहात. अनंत असूनसुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता. आपण नेहमी आपल्या स्वरूपातच स्थिर असता. नित्य निरंतर वाढणाऱ्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत राहता. भगवंत, मी आपल्याला नमस्कार करते. हे अनंता, आपण जेव्हा प्रसन्न होता तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य, त्याच्याच सारखे दिव्य शरीर, प्रत्येक इच्छित वस्तू, पुष्कळ धन, स्वर्ग, पृथ्वी, पाताल, योगाच्या सर्व सिद्धी, धर्म, अर्थ, कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होते. असे असता शत्रूंवर विजय मिळवणे यासारख्या ज्या लहान सहान कामना आहेत त्यासंबंधी काय सांगावे. श्री शुक म्हणतात, राजन, आदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंतांची स्तुती केली तेव्हा सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले, हे देवजननी, तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो. शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे. त्यांना त्यांच्या ठिकाणातूनही हाकलून लावले आहे. तुझी अशी इच्छा आहे की आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मत्त आणि बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावे. तुझी अशी सुद्धा इच्छा आहे की तुझे इंद्रादी पुत्र जेव्हा शत्रूंना युद्धात मारतील तेव्हा तू त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना आपल्या डोळ्यांनी पाहावे. आदिती, तुला असेही वाटते की तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत.
त्यांची कीर्ती ऐश्वर त्यांना पुन्हा प्राप्त व्हावे. तसेच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा. परंतु देवी, त्या असुर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही असे मला निश्चितपणे वाटते, कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या त्यांना अनुकूल आहेत. यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही. तरीसुद्धा हे देवी, तुझ्या या व्रताच्या अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे. म्हणून मला यासंबंधी काही ना काही विचार करावाच लागेल, कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही. श्रद्धेनुसार तिचे फळ अवश्य मिळते. आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधीपूर्वक पयोव्रताने माझी पूजा आणि स्तुती केली आहेस. म्हणून मी अंशरूपाने कश्यपांच्या तपश्चर्येत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानांचे रक्षण करीन. कल्याणी, तू तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला याच रूपामध्ये पहा आणि त्या पुण्यशील प्रजापतींची सेवा कर. देवी, कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू नकोस. देवांचे रहस्य जितके गुप्त राहील तितके ते अधिक सफल होते. शुक म्हणतात, एवढे बोलून भगवान तेथेच अंतर्धान पावले. स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत ही दुर्मिळ गोष्ट जाणून कृतकृत्य झाल्यासारखे तिला वाटले. मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली. दिव्यदृष्टी कश्यपांनी समाधी योगाने जाणले की भगवंतांचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे. वायू जसा लाकडे एकमेकांवर घासून त्यात अग्नी स्थापन करतो, त्याचप्रमाणे कश्यपांनी एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चर्येच्या द्वारा दीर्घकाळपर्यंत साठविलेले तेज अदितीमध्ये स्थापन केले. जेव्हा ब्रह्मदेवांनी हे जाणले की अदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत, तेव्हा ते भगवंतांच्या रहस्यमय नावांनी त्यांची स्तुती करू लागले. ब्रह्मदेव म्हणाले, हे समस्त कीर्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंता, आपला विजय असो. अनंत शक्तीच्या अधिष्ठाना, आपल्या चरणांना नमस्कार असो. ब्रह्मण्य देवा, त्रिगुणांच्या नियामका, आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो. कृष्णीच्या पुत्ररूपाने उत्पन्न होणाऱ्या वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठवणाऱ्या प्रभो, आपणच सर्वांचे निर्माते आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत. तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे. जीवांच्या अंतःकरणात आपण नेहमी विराजमान असता. अशा सर्वव्यापक विष्णूंना मी नमस्कार करतो. प्रभो, आपणच संसाराचे आदी अंत आणि मध्य आहात. म्हणूनच वेद अनंत शक्ती पुरुषाच्या रूपात आपले वर्णन करतात. जसा प्राण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तू वाहून नेतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा कालरूपाने हे विश्व स्वतःबरोबर वाहून नेता. आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींना सुद्धा उत्पन्न करणारे आहात. देवादिदेवा, जसा पाण्यात बुडणाऱ्याला नावेचाच आश्रय असतो, त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवांना केवळ आपलाच आधार आहे. अध्याय 17 समाप्त. भगवान की जय. स्कंद 8 अध्याय 18. भगवान वामनांचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन. श्री शुक म्हणतात, जेव्हा ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंतांच्या शक्ती आणि लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्ममृत्यूरहित पितांबरधारी भगवान आदितीच्या समोर प्रगट झाले. त्यांनी 4 हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले होते. कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्ण नेत्र होते. श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखीनच झळकत होती. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह, हातांमध्ये कडी, भुजांमध्ये बाजूबंद, मस्तकावर किरीट, कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नुपूर झगमगत होते. आपल्या वनमालेने भगवंत विराजमान झाले होते. तिच्या 4ही बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कश्यपांच्या घरचा अंधकार नष्ट केला. त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले. प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला. सर्व ऋतू एकाच वेळी आपापले गुण प्रगट करू लागले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गायी, ब्राह्मण आणि सर्व पर्वत या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला. ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्रयुक्त 12शी तिथी होती. अभिजित मुहूर्त होता.
सर्व नक्षत्रे आणि तारे भगवंतांचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करीत होते. परीक्षिता, ज्या तिथीला भगवंतांचा जन्म झाला होता तिला द्वादशी असे म्हणतात. त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता. त्यावेळी शंख, ढोल, मृदुंग, डफ, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. या निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुताऱ्यांचा मोठा आवाज सर्वत्र दुमदुमला. अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले. मुनी, देवता, मनु, पितर आणि अग्नी स्तुती करू लागले. सिद्ध, विद्याधर, किमपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, पक्षी, प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी नाचू गाऊ लागले. तसेच खूप स्तुती करू लागले. त्याचबरोबर त्यांनी आदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला. जेव्हा आदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदी झाली. प्रजापती कश्यपांनी सुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून आश्चर्यचकित होऊन त्यांचा जय जयकार केला. भगवान स्वतः अव्यक्त आणि चित स्वरूप आहेत. त्यांनी जे अलंकारांनी आणि आयुधांनी युक्त शरीर ग्रहण केले होते त्या शरीराने कश्यप आणि आदितीच्या समोर जसा नट आपला वेश बदलतो त्याप्रमाणे बटू वेशधारी ब्रह्मचार्याचे रूप धारण केले. भगवंतांची लीला अगाध आहे. त्या वामन ब्रह्मचार्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला. त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादी संस्कार केले. जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार होऊ लागला तेव्हा स्वतः सूर्याने त्यांना गायत्रीचा उपदेश केला. देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवीत आणि कश्यपांनी मेखला दिली. पृथ्वीने कृष्णाजीन, वनाचा स्वामी चंद्राने दंड, माता आदितीने कौपिन व कटिवस्त्र आणि आकाशाने छत्र दिले. महाराज, अविनाशी प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू, सप्तर्षींनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्ष माळ अर्पण केली. अशा रीतीने जेव्हा वामनांचा उपनयन संस्कार झाला तेव्हा यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षेचे पात्र दिले आणि सती जगज्जननी साक्षात भगवती पार्वती देवींनी भिक्षा घातली. अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटुवेशधारी भगवंतांचा सन्मान केला तेव्हा ते ब्रह्मर्षींनी भरलेल्या सभेत आपल्या ब्रह्मतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागले. यानंतर भगवंतांनी स्थापना करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशांनी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली आणि समिधान्य हवन केले. त्याचवेळी कीर्तिमान बली भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळसे अश्वमेध करीत होता. असे ऐकून सर्व शक्तींनी युक्त भगवान चालताना आपल्या भाराने पावला पावलाला पृथ्वीला नमवीत बलीच्या यज्ञमंडपाकडे गेले. नर्मदा नदीच्या उत्तर तटावर भृगुकच्छ नावाचे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तेथेच भृगुवंशी ऋत्विज बलीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते. त्या लोकांनी लांबूनच भगवंतांना पाहिले तेव्हा त्यांना जणू साक्षात सूर्यच उगवला असे वाटले. परीक्षिता, वामनांच्या तेजाने ऋत्विज, यजमान आणि सभासद असे सगळेच निस्तेज झाले. ते विचार करू लागले की यज्ञ पाहण्यासाठी सूर्य, अग्नी किंवा सनतकुमार तर येत नाहीत ना. शिष्यांसह भृगू याप्रमाणे अनेक कल्पना करीत होते. त्याचवेळी हातामध्ये छत्र, दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू घेतलेला भगवान वामनांनी अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला. त्यांच्या कमरेला मुंजीची मेखला, गळ्यात जानवे, मृगाजीन आणि मस्तकावर जटा होत्या. अशा प्रकारे आपल्या मायेने बुटका ब्रह्मचार्याच्या वेशात भगवंत आलेले पाहताच भृगू आपल्या शिष्यांसह त्यांच्या तेजाने निष्प्रभ झाले. ते सर्वजण अग्नींसह उठून उभे राहिले आणि त्यांनी वामनांचे स्वागत केले. भगवंतांच्या लहानशा रूपाला अनुरूप असेच त्यांचे सर्व अवयव लहान लहान, अतिशय मनोहर आणि दर्शनीय होते. त्यांना पाहून बलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यांना आसन दिले. नंतर वाणीने त्यांचे स्वागत करून पादप्रक्षालन केले आणि अनासक्त महापुरुषांना सुद्धा अत्यंत मनोहर वाटणाऱ्या त्यांची पूजा केली. देवादिदेव चंद्रमौळी भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केले होते तेच अत्यंत मंगल, लोकांचे पापताप नाहीसे करणारे चरणामृत आज धर्मशील राजाने आपल्या मस्तकावर अत्यंत भक्तिभावाने धारण केले. बली म्हणाला, हे ब्राह्मण कुमार, आपले स्वागत असो. आपणास मी नमस्कार करतो. मी आपली काय सेवा करू? आर्य, कसे वाटते
असे वाटते की आज ब्रह्मर्षींची तपश्चर्याच साकार होऊन माझ्यासमोर आली आहे. आज आपण माझ्या घरी आलात, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले, माझा वंश पवित्र झाला आणि यज्ञ सफल झाला. हे ब्राह्मण कुमार, आपले पाय धुतलेल्या पाण्याने माझी सर्व पापे धुतली गेली. विधीपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतींनी अग्नी तृप्त झाले आणि आपल्या या लहान लहान चरणांच्या स्पर्शाने पृथ्वीही पवित्र झाली. हे सर्व पूज्य ब्राह्मण कुमार, असे वाटते की आपण काही मागण्यासाठी आला आहात. आपल्याला गाय, सोने, सर्व सामग्रीने भरलेले घर, पवित्र अन्न, पाणी किंवा ब्राह्मण कन्या, संपत्तींनी भरलेले गाव, घोडे, हत्ती, रथ असे जे काही पाहिजे असेल ते सर्व माझ्याकडून मागून घ्या. अध्याय 18 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. तीन पावलं घेणार होतो. आज एकादशी झाली. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 19. भगवान वामनांचे बलीकडून 3 पावले जमीन मागणे, बलीचे वचन देणे आणि शुक्राचार्यांनी त्याला अडवणे. श्री शुक म्हणतात, बलीचे हे वचन धर्मयुक्त आणि अतिशय मधुर असे होते. ते ऐकून भगवान वामनांनी अत्यंत प्रसन्नतेने त्यांचे अभिनंदन करून म्हटले. श्री भगवान म्हणाले, राजन, आपण जे काही म्हणालात ते आपल्या कुलपरंपरेला अनुरूप धर्मपूर्ण, यश वाढवणारे आणि अत्यंत मधुर आहे. परलोकी हितकर असणाऱ्या धर्माच्या बाबतीत आपण भृगूंना प्रमाण मानता. त्याचबरोबर आपले कुलवृद्ध आजोबा परमशांत प्रल्हाद यांची आज्ञासुद्धा आपण प्रमाण मानता. आपल्या वंशात कोणीही धैर्यहीन किंवा कंजूस पुरुष कधी झाला नाही. तसेच ज्याने ब्राह्मणांना कधी दान दिले नाही किंवा कोणाला काही देण्याचे वचन देऊन नंतर माघार घेतली असाही कोणी झाला नाही. याचकांची विनंती ऐकून किंवा युद्धाचे वेळी शत्रूने आव्हान दिल्यावर तिकडे पाठ करणारा भित्रा मनुष्य आपल्या वंशामध्ये कोणी झाला नाही. आपल्या कुळातच जसा आकाशात चंद्र, त्याप्रमाणे प्रल्हाद आपल्या निर्मल यशाने शोभत आहे. आपल्या कुळातच हिरण्याक्षासारख्या वीराचा जन्म झाला. तो वीर जेव्हा हातात गदा घेऊन एकटाच दिग्विजय करण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा सर्व पृथ्वी पालथी घालूनही त्याला आपल्या जोडीचा कोणी वीर मिळाला नाही. जेव्हा भगवान विष्णू पाण्यातून पृथ्वीला वर काढीत होते, तेव्हा तो त्यांच्या समोर आला. तेव्हा अत्यंत कष्टाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला. परंतु त्यांच्यानंतर सुद्धा पुष्कळ काळपर्यंत वारंवार हिरण्याक्षाची शक्ती आठवून त्याला जिंकून सुद्धा आपला विजय झाला असे ते समजत नव्हते. हिरण्यकश्यपूला जेव्हा त्याच्या वधाचा वृत्तांत समजला, तेव्हा तो आपल्या भावाचा वध करणाऱ्याला मारण्यासाठी म्हणून संतापून भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचला. हिरण्यकश्यपू हातात शूळ घेऊन काळाप्रमाणे धावून येत आहे असे पाहून वेळ काळ जाणणाऱ्या श्रेष्ठ मायावी विष्णूंनी विचार केला, ज्याप्रमाणे प्राण्यांच्या मागे मृत्यू, त्याचप्रमाणे मी जेथे जेथे जाईन तेथे तेथे हा माझा पिच्छा पुरवेल. म्हणून आपण त्याच्या हृदयात प्रवेश करावा. यामुळे तो मला पाहू शकणार नाही, कारण तो बहिर्मुख आहे. हे असुर शिरोमणे ज्यावेळे हिरण्यकशिपू यांच्यावर झडप घालीत होता, त्याचवेळी घाबरल्याप्रमाणे भगवंतांनी आपले शरीर सूक्ष्म बनवले आणि ते त्याच्या श्वासात लपून नाकातून हृदयात जाऊन बसले. हिरण्यकशिपूने त्यांचा लोक बारकाईने धुंडाळला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. यामुळे चिडून तो आरडाओरड करू लागला. त्या वीराने पृथ्वी, स्वर्ग, दिशा, आकाश, पाताळ आणि समुद्र असे सगळीकडे भगवंतांना शोधले, परंतु त्याला ते कुठेच दिसले नाही. ते कुठेच नाहीत असे पाहून तो म्हणू लागला, मी सर्व जग पिंजून काढले, परंतु तो सापडला नाही. माझ्या भावाचा घात करणारा तो नक्कीच जिथे गेल्यावर पुन्हा परत येता येत नाही अशा लोकी निघून गेला असावा. बस, आता त्याच्याशी वैर्यभाव ठेवण्याची आवश्यकता नाही.
कारण वैर देहाबरोबरच संपते. क्रोधाचे कारण अज्ञान आहे आणि अहंकारामुळे तो वाढतच जातो. राजा, तुझा पिता प्रल्हाद नंदन विरोचन फार मोठा ब्राह्मण भक्त होता. इतका की त्याचे शत्रू असणाऱ्या देवांनी ब्राह्मणांचा वेश घेऊन त्यांचे आयुष्य मागितले आणि त्याचे कपट माहीत असूनही त्याने त्यांना आपले आयुष्य दिले. ज्या धर्माचे गृहस्थ ब्राह्मण आपले पूर्वज आणि अन्य यशस्वी वीरांनी पालन केले, त्याच धर्माचे तुम्ही आचरण करीत आहात. हे दैत्येंद्रा, मागितलेली वस्तू देणाऱ्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. म्हणून मी आपल्याकडे फक्त माझ्या पायांच्या मापाने 3 पावले एवढी थोडीशी जमीन मागत आहे. हे राजन, आपण सर्व जगाचे स्वामी आणि मोठे उदार आहात. तरीसुद्धा मला आपल्याकडून अधिक काही नको, कारण विद्वान पुरुषाने आपल्या आवश्यकते इतकेच दान घेतले असता त्याला पाप लागत नाही. बली म्हणाला, ब्राह्मण कुमारा, तुझे बोलणे तर वृद्धासारखे आहे, परंतु तुझी बुद्धी अजून लहान मुलासारखीच आहे. अजून तू लहान आहेस, म्हणून आपला फायदा तोटा तुला समजत नाही. मी तिन्ही लोकांचा एकमात्र अधिपती आहे आणि द्वीपचे द्वीप देऊ शकतो. जो मला आपल्या बोलण्याने प्रसन्न करून माझ्याकडून फक्त 3 पावले भूमी मागतो, त्याला बुद्धिमान म्हणावे काय? हे ब्रह्मचारी, जो एक वेळ माझ्याकडे आला त्याला पुन्हा कधी कोणाकडून काही मागण्याची आवश्यकता वाटता कामा नये. म्हणून आपली उपजीविका चालवण्यासाठी तुला जेवढ्या भूमीची आवश्यकता असेल तेवढी माझ्याकडून मागून घे. श्री भगवान म्हणाले, राजन, मनुष्य जर इंद्रियांना काबूत ठेवू शकत नसेल तर संसारातील सर्वच्या सर्व प्रिय विषयही त्याच्या कामना पूर्ण करू शकत नाहीत. जो 3 पावले भूमीने संतुष्ट होत नाही त्याला 9 वर्षांनी युक्त असे एक द्वीप जरी दिले तरीसुद्धा तो संतुष्ट होऊ शकणार नाही, कारण 7ही द्वीपे मिळण्याची त्याच्या मनात इच्छा शिल्लक राहतेच. मी असे ऐकले आहे की पृथु, गय इत्यादी राजे 7ही द्वीपांचे अधिपती होते, परंतु इतके धन आणि भोग मिळून सुद्धा त्यांचा लोभ संपला नाही. मिळेल त्यातच संतुष्ट राहणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो, परंतु इंद्रियांना काबूत न ठेवणारा तिन्ही लोकांचे राज्य मिळून सुद्धा संतोष नसेल तर दुःखीच असतो. धन आणि भोगांनी संतुष्ट न होणेच जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवण्यास कारणीभूत आहे. पण जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे मुक्तीला कारणीभूत ठरते. जो ब्राह्मण दैवाने प्राप्त झालेल्या वस्तूतच संतुष्ट असतो त्याच्या तेजाची वृद्धी होते. तो असंतुष्ट राहिला तर जसे पाण्यामुळे अग्नी शांत होतो तसे त्याचे तेज नाहीसे होते. म्हणून वर देण्यात श्रेष्ठ अशा आपल्याकडे मी फक्त 3 पावले भूमीच मागतो. तेवढ्यानेच माझे काम भागेल, कारण आवश्यकते इतकेच धन जवळ बाळगावे. श्री शुक म्हणतात, भगवंतांनी असे म्हटल्यानंतर बलिराजाला हसू आले. तो म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तेवढेच घे. असे म्हणून वामनांना जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी त्याने झारी हातात घेतली. ज्ञानी शुकाचार्यांना सर्व काही कळले होते. भगवंतांची ही लीला जाणून त्यांना जमीन देण्यासाठी तयार झालेल्या बलीला ते म्हणाले. शुकाचार्य म्हणाले, विरोचन कुमारा, हे स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहेत. देवांचे काम साधण्यासाठी कश्यपांची पत्नी आदितीपासून अवतीर्ण झाले आहेत. आपले सर्वस्व जाईल हा अनर्थ न जाणताच तू यांना दान देण्याची प्रतिज्ञा केलीस. हे तर दैत्यांवर मोठे संकट आले आहे. हे मला योग्य वाटत नाही. स्वतः भगवंतांनीच आपल्या योगमायेने हे ब्रह्मचार्याचे रूप घेतले आहे. तुझे राज्य, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज आणि कीर्ती तुझ्याकडून हिरावून घेऊन इंद्राला देतील. हे विश्वरूप आहेत. 3 पावलांमध्ये हे सर्व लोक व्यापून टाकतील. मूर्खा, सर्वस्व विष्णूंना देऊन तुझा निर्वाह कसा चालेल? हे विश्वव्यापक भगवान एका पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकतील. यांच्या विशाल शरीराने आकाश व्यापून जाईल. तेव्हा त्यांचे 3रे पाऊल कुठे राहील? प्रतिज्ञा करून ती पूर्ण न केल्यामुळे तुला नरकात पडावे लागेल, कारण तू प्रतिज्ञा पूर्ण करण्यास असमर्थ ठरशील. जे दान दिल्यानंतर जीवन निर्वाहासाठी काही उरत नाही ते दान विद्वान पुरुष योग्य मानत नाहीत. ज्याचा जीवन निर्वाह योग्य तऱ्हेने चालतो तोच या संसारात दान, यज्ञ, तप आणि परोपकार
ही कर्मे करू लागतो. जो मनुष्य आपले धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वाढ करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आणि स्वजनांसाठी अशा 5 कारणांसाठी विभागतो, तोच इहपरलोकी सुख मिळवतो. हे असुरश्रेष्ठा, मी तुला ऋग्वेदातील काही श्रुतींचा आशय सांगतो, ऐक. श्रुती म्हणते, होय म्हणणे हे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य आहे. हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फूल फळ आहे. परंतु जर वृक्षच राहिला नाही तर त्याचे फूल फळ कसे राहणार? असत्य हेच शरीररूप वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. जसे मूळ राहिले नाही तर वृक्ष सुकून जाऊन थोड्याच दिवसात खाली पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तत्काळ नष्ट होईल, यात शंका नाही. हां, मी देईन हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते, म्हणून त्याचा उच्चारच अपूर्ण म्हणजेच धनापासून वंचित करणे होय. याच कारणास्तव जो पुरुष हां मी देईन असे म्हणतो, त्याचे धन संपून जाते. जो मारणाऱ्याला सर्व काही देण्याचे मान्य करतो, तो आपल्या भोगासाठी काहीच शिल्लक ठेवू शकत नाही. याच्या उलट मी देणार नाही हे जे अस्वीकारात्मक असत्य आहे, ते आपले धन सुरक्षित राखणारे तसेच पूर्ण करणारे आहे. परंतु असे सर्व वेळी करणे योग्य नाही. जो सर्वांना सर्व वस्तूंसाठी नाहीच म्हणत राहतो, त्याची अपकीर्ती होते. तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. स्त्रियांना वश करण्यासाठी हास्यविनोदामध्ये, विवाहाच्या वेळी, आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, प्राणसंकट उपस्थित झाल्यावर, गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी, तसेच एखाद्याला मृत्यूपासून वाचवण्यासाठी असत्य भाषण निंदनीय नाही. अध्याय 19 समाप्त. भगवान की जय. स्कंद 8 अध्याय 20. भगवान वामनांच्या विराट रूपाने 2च पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापणे. श्री शुक म्हणतात, राजन, कुलगुरू शुकाचार्य जेव्हा असे म्हणाले, तेव्हा आदर्श गृहस्थ राजा बली एक क्षणभर गप्प राहून विनयाने आणि शांतपणे शुक्राचार्यांना म्हणाला. बली म्हणाला, भगवन, आपले म्हणणे खरे आहे. गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांचा तोच धर्म आहे की ज्यामुळे अर्थ, काम, यश आणि उपजीविकेच्या बाबतीत कधीही कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. परंतु गुरुदेव, मी प्रल्हादांचा नातू आहे आणि एक वेळ देण्याची प्रतिज्ञा करून बसलो आहे. म्हणून आता मी धनाच्या लोभाने एखाद्या ठकाप्रमाणे मी तुला देणार नाही असे या ब्राह्मणाला कसे सांगू? या पृथ्वीने म्हटले आहे की असत्याहून मोठा असा कोणताच अधर्म नाही. सर्व काही सहन करण्यास मी समर्थ आहे. परंतु खोटे बोलणाऱ्या मनुष्याचा भार माझ्याच्याने सहन होत नाही. ब्राह्मणांना फसविण्याच्या बाबतीत मी जेवढा घाबरतो, तेवढा नरकात, दारिद्र्यात, दुःखाच्या समुद्राला, राज्याच्या नाश होण्याला आणि मृत्यूलाही घाबरत नाही. मेल्यानंतर या संसारातील धन इत्यादी ज्या ज्या वस्तू आपली साथ सोडतात, त्यांच्याद्वारा दान इत्यादी देऊन जर ब्राह्मणांना सुद्धा संतुष्ट करता आले नाही तर त्या त्यागापासून काय फायदा? दधीची, शिबी आदी महापुरुषांनी सोडण्यास कठीण अशा प्राणांचे दान करून सुद्धा प्राण्यांचे भले केले आहे. तर मग जमिनीसारखी वस्तू देण्यासाठी विचार करण्याची काय आवश्यकता आहे? हे ब्रह्मन, यापूर्वी ज्या दैत्यराजांनी या पृथ्वीचा उपभोग घेतला, त्यांचा इहलोक परलोक तर काळाने खाऊन टाकला, परंतु त्यांचे पृथ्वीवरील यश नाही खाल्ले. गुरुदेव, युद्धात पाठ न दाखवता आपले प्राण देणारे लोक जगात पुष्कळ आहेत, परंतु जे सत्पात्र व्यक्तींना श्रद्धेने दान करतात असे लोक मात्र दुर्लभ आहेत. जर एखादा उदार आणि करुणाशील पुरुष सामान्य याचकाची इच्छा पूर्ण केल्याने दुर्गतीला जात असेल, तर ती दुर्गतीसुद्धा त्याच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. तर मग यांच्यासारख्या ब्रह्मवेत्या पुरुषांना दान केल्याने दुःख प्राप्त झाले तर त्यात काय बिघडले? म्हणून मी या ब्रह्मचार्याची इच्छा अवश्य पूर्ण करेन. हे महर्षे, वेदविधान जाणणारे आपल्यासारखे लोक मोठ्या आदराने यज्ञयागांनी ज्यांची आराधना करतात, ते वरदानी विष्णूच या रूपात असोत किंवा दुसरे कोणी असोत, मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जमीन दान करीन.
माझा अपराध नसतानाही त्यांनी अधर्माने जरी मला बंधनात टाकले तरी सुद्धा मी त्यांना विरोध करणार नाही, कारण माझे शत्रू असूनही भयभीत होऊन त्यांनी ब्राह्मणांचे शरीर धारण केले आहे. जरी हे पवित्र कीर्ती भगवान विष्णूच असतील तर यश मिळवल्याखेरीज राहणार नाही. युद्धात मला मारून सुद्धा ते पृथ्वी हिरावून घेतील आणि हे जर दुसरे कोणी असतील तर युद्धात माझ्याकडून मारले जातील. श्री शुक म्हणतात, शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेमुळे सत्यप्रतिज्ञ आणि उदार परंतु श्रद्धरहित व आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या शिष्याला शाप दिला. मूर्खा, तू स्वतःला मोठा पंडित समजतोस. गर्विष्ठ अशा तू माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस, म्हणून लवकरच तुझे ऐश्वर्य नाहीसे होईल. आपल्या गुरूंनी असा शाप दिल्यानंतर सुद्धा महात्मा बली सत्यापासून ढळला नाही. त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी देण्याचे ठरवले. त्याचवेळी मोत्यांचे हार घातलेली बलीची पत्नी विंध्यावली तेथे आली. तिने चरण प्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला. बलीने मोठ्या आनंदाने स्वतः ते अतिसुंदर चरणयुगल धुतले आणि विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले. त्यावेळी आकाशातून देव, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण असे सर्वजण राजा बलीचे हे अलौकिक कार्य आणि सरलता यांची प्रशंसा करीत मोठ्या आनंदाने त्यांच्यावर दिव्य फुलांचा वर्षाव करू लागले. एकाच वेळी हजारो दुदुंबी वारंवार वाजू लागल्या. गंधर्व, किंपुरुष आणि किन्नर गाऊ लागले. या दानशूर बलीने जाणून बुजून शत्रूला तिन्ही लोकांचे दान दिले. हे केवढे कठीण काम केले बरे. त्याचवेळी एक मोठी अद्भुत घटना घडली. अनंत भगवंतांचे हे त्रिगुणात्मक वामन रूप मोठे होऊ लागले. ते एवढे मोठे झाले की पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशुपक्षी, मनुष्य, देव आणि ऋषी सगळे त्या रूपात सामावून गेले. बलीने ऋत्विज, आचार्य आणि सदस्यांसह त्या समस्त ऐश्वर्याचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंतांच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते, इंद्रिये आणि विषय, अंतःकरण आणि जीवांसह हे सर्व संपूर्ण त्रिगुणमय जग पाहिले. इंद्रासारखी सेना असलेल्या बलीने विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामध्ये रसातल, चरणांमध्ये पृथ्वी, पिंड्यांमध्ये पर्वत, गुडघ्यांमध्ये पक्षी, जांघांमध्ये मरुद्रण, वस्त्रांमध्ये संध्या, गुह्यस्थानामध्ये प्रजापती, नितंबांमध्ये आपल्यासह सर्व असुरगण, नाभीमध्ये आकाश, उदरस्थानी 7 समुद्र आणि वक्षस्थानामध्ये नक्षत्रांचा समूह, हृदयामध्ये धर्म, स्तनांमध्ये मधुर आणि सत्यवचन, मनामध्ये चंद्र, वक्षस्थळावर हातात कमळ घेतलेली लक्ष्मी, कंठामध्ये सामवेद आणि संपूर्ण शब्दसमूह, बाहूंमध्ये इंद्रादी समस्त देवगण, कानांमध्ये दिशा, मस्तकामध्ये स्वर्ग, केसांमध्ये मेघमाला, नाकामध्ये वायू, डोळ्यात सूर्य आणि मुखामध्ये अग्नी, वाणीमध्ये वेद, जिभेमध्ये वरुण, भुवयांमध्ये विधी आणि निषेध, पापण्यांमध्ये दिवस आणि रात्र, कपाळावर क्रोध, खालच्या ओठामध्ये लोभ, स्पर्शामध्ये काम, वीर्यामध्ये पाणी, पाठीमध्ये अधर्म, पदन्यासामध्ये यज्ञ, सावलीत मृत्यू, हास्यामध्ये माया, शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी, नाड्यांमध्ये नद्या, नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादी देव तसेच ऋषीगण पाहिले. अशा रीतीने वीरबलीने भगवंतांच्या इंद्रिये आणि शरीरामध्ये सर्व चराचर वस्तुजात पाहिले. परीक्षिता, सर्वात्मा भगवंतांच्या मध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भयभीत झाले. त्याचवेळी भगवंतांच्या जवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र, गर्जना करणाऱ्या मेघाप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे धनुष्य, ढगांप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख, भगवंतांची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा, चंद्राकार 100 चिन्हे असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार, अक्षय बाणांनी भरलेले 2 भाते, त्याचप्रमाणे लोकपालांसहित सुनंद इत्यादी पार्षद भगवंतांजवळ उपस्थित झाले.
त्यावेळी भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते. मस्तकावर चमकणारा मुकुट, बाहूंमध्ये बाजूबंद, कानांमध्ये मकराकार कुंडले, वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, कमरेला रत्नजडित कंबरपट्टा, पितांबरासह शोभून दिसत होता. भ्रमर गुंजारव करीत असलेली वनमाळा त्यांनी धारण केली होती. त्यांनी आपल्या एका पायाने बलीची सगळी पृथ्वी व्यापली. शरीराने आकाश आणि भुजांनी दिशा व्यापल्या. दुसऱ्या पावलाने त्यांनी स्वर्गालाही व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बलीची थोडीशीही कोणतीच वस्तू शिल्लक राहिली नाही. भगवंतांचे ते दुसरे पाऊल सुद्धा वर जात महरलोक, जनलोक आणि तपोलोकाच्याही वर सत्यलोकात जाऊन पोहोचले. अध्याय 20 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. घे ना पुढचं. अध्याय 8 स्कंद 8 अध्याय 21 बलीचे बंधन. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, भगवंतांच्या चरणांच्या नखचंद्राच्या कांतीने सत्यलोकाचे तेज फिके पडलेले पाहून त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव, मरीची इत्यादी ऋषी, सनंदन इत्यादी नैष्टिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंतांच्या चरणकमलाला सामोरे आले. वेद, उपवेद, नियम, यम, तर्क, इतिहास, वेदांगे आणि पुराण संहिता तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्ममळ भस्म करून टाकला, ते महात्मे या चरणकमलांच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणाऱ्या सत्यलोकात पोहोचले होते, अशा सर्वांनी भगवंतांच्या चरणांना वंदन केले. भगवंतांच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणांचे पाद्यादिकांनी पूजन केले आणि भक्तिभावाने त्यांची स्तुती केली. परीक्षिता, ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगा रूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून 3 लोकांना पवित्र करते. ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तिमंत उज्ज्वल कीर्तीच होय. जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले, तेव्हा ब्रह्मदेवांनी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या. त्या लोकांनी पाणी, भेटवस्तू, पुष्पमाळा, दिव्य सुगंधयुक्त उटी, सुगंधित धूप, दीप, लाह्या, अक्षता, फुले, अंकुर, भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे, जय जयकार, नृत्य, वाद्ये, गाणी, शंख, नाद आणि दुदुंबीच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले. त्यावेळी वृक्षराज जांबवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजवून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली. दैत्यांनी पाहिले की 3 पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणाऱ्या आपल्या महाराजांची सगळीच पृथ्वीच बळकावली. यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले, अरे, हा सामान्य ब्राह्मण नाही, हा सर्वात श्रेष्ठ मायावी असा विष्णू आहे. ब्राह्मणांच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो. जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञदीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले, तेव्हा या शत्रूने ब्रह्मचर्याचा वेश धारण करून अगोदर विनंती केली आणि नंतर आमचे सर्वस्व हिरावून घेतले. आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत, शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत. तसेच ते ब्राह्मण भक्त असून दयाळू आहेत, म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे हाच आमचा धर्म आहे. यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे, असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपापली शस्त्रे उचलली. परीक्षिता, बलीची इच्छा नसताना सुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशूल, पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. परीक्षिता, जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी हे पाहिले, दैत्यांचे सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत, तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली शस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरले. नंद, सुनंद, जय, विजय, प्रबल, बल, कुमुद, कुमुदाक्ष, विश्वसेन, गरुड, जयंत, श्रुतदेव, पुष्पदंत आणि सात्वत
हे 10,000 हत्तींचे बळ असलेले पार्षद असुरांच्या सेनेचा संहार करू लागले. हे पार्षद आपल्या सैनिकांना मारत आहेत आणि तेही संतापलेले आहेत हे पाहून बलीने शुक्राचार्यांनी दिलेला शाप आठवून त्यांना युद्धापासून परावृत्त केले. त्याने विप्रचित्ती, राहू, नेमी या दैत्यांना संबोधून म्हटले, माझे म्हणणे ऐका, लढाई करू नका, परत फिरा, आम्हाला ही वेळ अनुकूल नाही. दैत्यांनो, जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणे माणसाच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे. जो अगोदर आमची उन्नती आणि देवतांची अवनीती याला कारणीभूत झाला होता, तोच भगवान काल आता याची उन्नती आणि आमच्या अवनीतीला कारण होत आहे. बळ, मंत्री, बुद्धी, तटबंदी, मंत्र, औषधी आणि साम इत्यादी उपाय यापैकी कशानेही माणूस काळावर विजय मिळवू शकत नाही. जेव्हा दैव अनुकूल होते तेव्हा तुम्ही या देवांना अनेक वेळा जिंकले होते, पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करीत आहेत. दैव अनुकूल झाले तर आम्ही सुद्धा यांना जिंकू, म्हणून आमच्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळेची वाट पहा. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंतांच्या पार्षदांकडून पराभूत झालेले दानव आणि दैत्य सेनापती रसातळाला निघून गेले. ते गेल्यावर भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून पक्षीराज गरुडाने वरुणाच्या पाशांनी बलीला बांधले. त्या दिवशी त्याचा अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते. जेव्हा सर्वशक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविले तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशांमध्ये हाहाकार उडाला. जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता, जरी त्याची संपत्ती गेली होती, तरीसुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याचा उदार यशाचे गायन करीत होते. परीक्षिता, त्यावेळी भगवान बलीला म्हणाले, हे असुरा, तू मला 3 पावले जमीन दिली होतीस. 2 पावलांनी मी सर्व त्रैलोक्य व्यापले. आता 3रे पाऊल ठेवण्याची व्यवस्था कर. जिथपर्यंत सूर्याची किरणे पोचतात, जिथपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोचतात आणि जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करतात, तिथपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या आधिपत्याखाली होती. तुझ्या देखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक, शरीराने आकाश व दिशा आणि दुसऱ्या पावलाने स्वर्गलोक व्यापला आहे. अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे. तू जी प्रतिज्ञा केली होतीस ती पुरी न केल्या कारणाने आता तुला नरकात जाऊन राहावे लागेल. तुझ्या गुरुची तर या बाबतीत संमती आहेच, म्हणून आता तू नरकात प्रवेश कर. जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशा प्रकारे त्याला फसवतो, त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात. स्वर्गाची गोष्ट तर दूरच, पण त्याला नरकात पडावे लागते. मी मोठा संपत्तिमान आहे या गोष्टीचा तुला फार गर्व होता. तू मला देतो म्हणून सांगून फसवलेस. असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षेपर्यंत नरकयातना भोग. अध्याय 21 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. अजून 3. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 22. बलीकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांच्यावर प्रसन्न होणे. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, भगवंतांनी अशा प्रकारे बलीचा अतिशय धिक्कार केला आणि त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो किंचितही विचलित झाला नाही. मोठ्या धैर्याने तो म्हणाला. बली म्हणाला, हे पवित्र कीर्ती देवश्रेष्ठा, आपण माझे म्हणणे खोटे समजत असाल तर ते मी खरे करून दाखवतो, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आपण आपले 3रे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. नरकात जाण्याचे किंवा राज्यावर पदच्युत होण्याचे मला भय नाही. पाशात बांधले जाणे किंवा अतिशय दुःख याला मी भीत नाही. दारिद्र्य किंवा आपण दिलेली शिक्षा यालाही मी भीत नाही, जितका मी माझ्या अपकीर्तीला भीतो. पूजनीय गुरुजनांनी दिलेला दंड माणसांना अत्यंत उपयोगी आहे, कारण तसा दंड माता, पिता, भाऊ आणि
सुहृदसुद्धा मोहामुळे देऊ शकत नाहीत. आपण आम्हा असुरांचे निश्चितपणे उच्च प्रकारचे अप्रत्यक्ष परमगुरू आहात. कारण आम्ही जेव्हा धन, कुलीनता, बल इत्यादींच्या मदाने आंधळे होतो तेव्हा आपण त्या गोष्टी नाहीशा करून आमच्या डोळ्यात अंजन घालता. आत्यंतिक योगसाधना करणारे योगीजन जी सिद्धी प्राप्त करतात तीच सिद्धी आपल्याशी कट्टर शत्रुत्व करणाऱ्या पुष्कळशा असुरांना प्राप्त झालेली आहे. अशा ज्यांच्या अत्यंत लीला आहेत त्या आपण मला शिक्षा करण्यासाठी वरुणपाशाने बांधले. याबद्दल मला लज्जा वाटली नाही. कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही. प्रभो, माझे आजोबा प्रल्हाद यांची कीर्ती सर्व जगात प्रसिद्ध आहे. आपल्या भक्तांमध्ये त्यांना श्रेष्ठ मानले गेले आहे. त्यांचे वडील व तुमचे शत्रू हिरण्यकश्यपू यांनी त्यांना अनेक प्रकारे दुःख दिले, परंतु त्यांनी आपल्यावरच निष्ठा ठेवली. त्यांनी विचार केला की हे शरीर घेऊन काय करायचे आहे. हे तर एक ना एक दिवस आपली साथ सोडणारच आहे. धन संपत्ती घेण्यासाठी जे स्वजन झाले आहेत त्या चोरांपासून आपला कोणता स्वार्थ साधणार आहे. पत्नीपासून सुद्धा कोणता लाभ. मी तर जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारीच आहे. मरणार तर आहोतच, मग घराचा मोह कशाला. या सर्व वस्तूत अडकून पडणे म्हणजे आयुष्याचा नाश करणे होय. असा निश्चय करून माझे आजोबा महाज्ञानी संतश्रेष्ठ प्रल्हाद आपल्याच भयरहित आणि अविनाशी चरणकमलांना शरण गेले. खरे तर आपण अलौकिक दृष्टीने त्यांच्या कुळाचा नाश करणारे शत्रू आहात हे ते जाणत होते. तसे पाहू गेले असता आपण माझे सुद्धा शत्रूच आहात. तरीसुद्धा दैवाने मला बळजबरीने राजलक्ष्मीपासून बाजूला सारून आपल्याजवळ आणले आहे. कारण लक्ष्मीमुळेच जीवाची बुद्धी जड होते आणि आपले अनित्य जीवन मृत्यूच्या सापळ्यात सापडलेले आहे हे त्याला समजत नाही. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, बली असे बोलत असतानाच चंद्रोदय झाल्याप्रमाणे भगवंतांचे प्रिय भक्त प्रल्हाद तेथे येऊन पोहोचले. बलीने पाहिले की आपले आजोबा कांतिमान आहेत. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आकर्ण आणि हात लांब सडक आहेत. ते सुंदर आणि उंच आहेत. त्यांचे श्यामवर्ण शरीरावर त्यांनी पितांबर धारण केला आहे. बली यावेळी वरुणपाशामध्ये बांधलेला होता, म्हणून प्रल्हाद आल्यानंतर तो अगोदर जशी पूजा करीत असे तशी पूजा करू शकला नाही. म्हणून त्याचे डोळे आसवांनी भरले. लाजून त्याने मान खाली घातली. केवळ मस्तक लववून त्याने त्यांना नमस्कार केला. प्रल्हादांनी पाहिले की भक्तवत्सल भगवान तिथेच उभे आहेत आणि सुनंद, नंद इत्यादी पार्षद त्यांची सेवा करीत आहेत. प्रल्हादाचे शरीर प्रेमातिशयाने पुलकित झाले. डोळ्यात अश्रू उभे राहिले. आनंदपूर्ण हृदयाने मस्तक लववून ते आपल्या स्वामीजवळ गेले आणि जमिनीवर डोके टेकवून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. प्रल्हाद म्हणाले, प्रभो, बलीला हे ऐश्वर्यपूर्ण इंद्रपद आपणच दिले होते आणि आज आपणच ते काढून घेतले. हेच चांगले झाले. ही आपण त्याच्यावर फार मोठी कृपा केलीत असे मला वाटते. आत्म्याला मोहित करणाऱ्या राजलक्ष्मीला आपण याच्यापासून दूर केलेत. लक्ष्मीच्या मदाने विद्वान पुरुषसुद्धा मोहित होतात. ती असेपर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपाला चांगल्या तऱ्हेने कोण जाणू शकेल. सर्व जगाचे ईश्वर आणि सर्वांचे साक्षी अशा आपणाला श्री नारायण देवांना मी नमस्कार करतो. श्री शुक म्हणतात, राजा, प्रल्हाद हात जोडून उभे होते. त्यांच्या देखतच ब्रह्मदेव भगवंतांना काही सांगू इच्छित होते. हे राजा, इतक्यात बलीच्या साध्वी पत्नी विंध्यावलीने आपल्या पतीला बांधलेले पाहून भयभीत होऊन भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि हात जोडून जमिनीकडे पाहत ती भगवंतांना म्हणाली. विंध्यावली म्हणाली, प्रभो, आपण स्वतःच्या क्रीडेसाठी हे त्रैलोक्य निर्माण केले. जे लोक निर्बुद्ध आहेत ते स्वतःला याचा स्वामी मानतात. आपणच याचे उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असूनही तुमच्यामुळेच स्वतःला कर्ता मानणारे निर्लज्ज लोक आपल्याला काय समर्पण करणार. ब्रह्मदेव म्हणाले, समस्त प्राण्यांना जीवन देणारे त्यांचे स्वामी आणि जगत स्वरूप देवादिदेवा, आता आपण याला सोडून द्यावे. आपण याचे सर्वस्व हरण केले आहे, म्हणून आता याला बांधणे योग्य नाही. याने आपली सगळी भूमी आणि पुण्यकर्माने मिळवलेले स्वर्ग इत्यादी लोक, आपले सर्वस्व तसेच आत्मासुद्धा आपल्याला समर्पित केला आहे. शिवाय असे करतेवेळी याची बुद्धी स्थिर राहिली. प्रभो, जो मनुष्य कृपणता सोडून शुद्ध अंतःकरणाने आपल्या चरणांना पाण्याने अर्घ्य देतो आणि फक्त दुर्वादलाने सुद्धा आपली खरीखुरी पूजा करतो, त्याला सुद्धा
उत्तम गती प्राप्त होते. असे असता बलीने तर मोठ्या प्रसन्नतेने, धैर्याने आणि स्थिरतापूर्वक आपल्याला तिन्ही लोकांचे दान केले आहे. मग ह्याला दुःख काय व्हावे? श्री भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा, मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचे धन हिरावून घेतो. कारण मनुष्य जेव्हा धनाच्या मदाने उन्मत्त होतो तेव्हा तो माझा आणि लोकांचा तिरस्कार करू लागतो. आपल्या कर्मामुळे पराधीन होऊन हा जीव अनेक योनींमध्ये भटकत राहतो आणि जेव्हा कधीतरी मनुष्य शरीर प्राप्त करतो त्यावेळी जर कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य, धन इत्यादी कारणांनी त्याला गर्व झाला नाही तर त्याच्यावर माझी मोठीच कृपा झाली आहे असे समजावे. सर्व प्रकारच्या कल्याणाच्या विरोधी असणाऱ्या जे मला शरण येतात ते कुलीनता इत्यादी पुष्कळशा अभिमान आणि ताठा उत्पन्न करणाऱ्या कारणांमुळे मोहित होत नाहीत. हा बली दानव आणि दैत्य अशा दोन्ही वंशामध्ये अग्रगण्य आणि त्यांची कीर्ती वाढवणारा आहे. जिला जिंकणे अतिशय कठीण आहे या मायेवर याने विजय मिळवलेला आहे. तू पाहतच आहेस की एवढे दुःख भोगून सुद्धा हा खचला झाला नाही. याचे धन हिरावून घेतले, राजपदावरून याला दूर केले, याची निंदा केली, शत्रूंनी बांधले, बांधव सोडून निघून गेले, इतके याला कष्ट भोगावे लागले. एवढेच काय, गुरुदेवांनी निर्भत्सना करून शापसुद्धा दिला. शिवाय मी याला उपहासाने बोललो, पण या दृढव्रत सत्यवादीने सत्याला अनुसरून आपला धर्म सोडला नाही. म्हणून मोठमोठ्या देवतांना सुद्धा प्रयासाने जे स्थान प्राप्त होत नाही ते स्थान मी याला दिले आहे. सावर्णी मन्वंतरामध्ये हा माझा परमभक्त इंद्र होईल. तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनवलेल्या सुतल लोकामध्ये राहील. तेथे राहणाऱ्या लोकांना माझ्या कृपादृष्टीमुळे शारीरिक किंवा मानसिक रोग, थकवा, ग्लानी, शत्रूंकडून पराभव आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नांशी सामना करावा लागत नाही. महाराज इंद्रसेन, तुमचे कल्याण असो. आता तू आपल्या बांधवांसह स्वर्गातील देवतासुद्धा ज्याची इच्छा करतात त्या सुतल लोकात जा. मोठमोठे लोकपाल सुद्धा आता तुला पराजित करू शकणार नाहीत. मग इतरांची काय कथा? जे दैत्य तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करतील त्यांचा माझे चक्र नाश करेल. तुझ्या अनुयायांचे आणि भोग सामग्रीचे सुद्धा मी सर्व प्रकारच्या विघ्नांपासून रक्षण करीन. वीरबली, तू मला तिथे नेहमीच आपल्याजवळ असल्याचे पाहशील. दानव आणि दैत्यांच्या संसर्गाने तुझा जो काही आसुरभाव असेल तो माझ्या प्रभावाने ताबडतोब दबून नाहीसा होईल. अध्याय 22 समाप्त. गोपालकृष्ण भगवान की जय. स्कंद 8 अध्याय 23. बलीचे बंधनातून सुटून सुतल लोकात जाणे. श्री शुक म्हणतात, सनातन पुरुष भगवंत जेव्हा असे म्हणाले तेव्हा साधूंना आदरणीय अशा महानुभाव दैत्यराजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रेमाच्या उद्रेकाने त्यांचा कंठ दाटून आला. हात जोडून गदगद वाणीने तो भगवंतांना म्हणू लागला. बली म्हणाला, प्रभो, मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्न केला. तेवढ्यानेही आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळते तेच फळ मला मिळाले. लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही ती माझ्यासारख्या नीच असुरावर केली. श्री शुक म्हणतात, वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकरांना प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने असुरांच्या सह तो सुतल लोकात गेला. अशा प्रकारे भगवंतांनी बळीकडून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन ते इंद्राला दिले. आदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वतः उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले. जेव्हा प्रल्हादांनी पाहिले की माझा वंशज नातू राजा बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंतांचा कृपाप्रसाद प्राप्त झाला तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्यांनी भगवंतांची स्तुती केली. प्रल्हाद म्हणाले, प्रभो, हा कृपाप्रसाद कधी ब्रह्मदेव, लक्ष्मी आणि शंकरांना सुद्धा प्राप्त झाला नाही तर दुसऱ्यांची गोष्टच कशाला. अहो विश्ववंद्य ब्रह्मदेवादी सुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात. हे शरणागत वत्सल प्रभो, ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंद रस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात. आम्ही तर जन्मतःच दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत. असे असता आमच्यावर आपली अशी अनुग्रहपूर्ण दृष्टी कशी काय वळली?
आपण निर्वचनीय योगमायेने खेळता खेळताच त्रिभुवनाची रचना केलीत. आपण सर्वज्ञ, सर्वात्मा आणि समदर्शी आहात. तरीसुद्धा आपल्या लीला मोठ्या विलक्षण आहेत. आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भगवंतावर अत्यंत प्रेम करता. तरीही उपासना करणाऱ्यांच्या बाबतीत पक्षपाती आणि विन्मुख असणाऱ्यांच्या बाबतीत निर्दय बनता. श्री भगवान म्हणाले, बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. आता तू सुतल लोकात जा. तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने राहा आणि जाती बांधवांना सुखी कर. तेथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील. माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहिल्या कारणाने तुझी सर्व कर्मबंधने नष्ट होतील. श्री शुक म्हणतात, राजा, सर्व दैत्यसेनेचे स्वामी शुद्धबुद्धी प्रल्हादांनी ठीक असे म्हणून हात जोडून भगवंतांची आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली. नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते सुतल लोकाकडे निघून गेले. परीक्षिता, त्यावेळी भगवान श्रीहरींनी ब्रह्मवादी ऋत्विजांच्या सभेत आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्यांना म्हटले, ब्रह्मन, आपला शिष्य यज्ञ करीत होता. त्यामध्ये जी त्रुटी राहिली असेल ती आपण पूर्ण करावी. आपण कर्म करण्यात जी उणीव राहते ती ब्राह्मणांच्या कृपादृष्टीने दूर होते. श्री शुकाचार्य म्हणाले, भगवन, ज्याने आपली सर्व कर्मे समर्पित करून सर्व प्रकारे कर्माधिपती यज्ञेश्वर, यज्ञपुरुष अशा आपली पूजा केली, त्याच्या कर्मातले कमतरता कशी राहिली? कारण मंत्रांचे अनुष्ठान पद्धतीचे, देश, काल, पात्र आणि वस्तूविषयीचे सर्व दोष आपल्या नामसंकीर्तनाने दूर होतात. तथापि अनंता, आपण जर म्हणत असाल तर मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन, कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच मनुष्यांचे परमकल्याण आहे. श्री शुक म्हणतात, शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरींच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रह्मर्षींसह बलीचा यज्ञ पूर्ण केला. परीक्षिता, अशा प्रकारे वामन भगवानांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणाऱ्या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचे राज्य दिले. यानंतर प्रजापतींचे स्वामी ब्रह्मदेवांनी देवर्षी, पितर, मनु, दक्ष, भृगु, अंगिरा, सनतकुमार आणि शंकर यांच्यासह कश्यप आणि आदिती यांच्या प्रसन्नतेसाठी तसेच सर्व प्राण्यांचा अभ्युदय व्हावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामी पदावर वामन भगवंतांना अभिषेक केला. परीक्षिता, वेद, सर्व देवता, धर्म, यश, लक्ष्मी, मंगल, व्रत, स्वर्ग आणि मोक्ष या सर्वांचे रक्षक म्हणून सर्वांच्या परमकल्याणासाठी त्यांनी वामनांना उपेंद्राचे स्थान दिले. त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला. यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या संमतीने लोकपालांसह वामनांना सर्वांच्या पुढे विमानात बसवले आणि आपल्याबरोबर स्वर्गात नेले. इंद्राला एकतर त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्रांच्या शौर्याची जोड मिळाली. सर्वश्रेष्ठ ऐश्वर्यलक्ष्मी त्याची सेवा करू लागली. त्यामुळे निर्भय होऊन तो आनंदित झाला. ब्रह्मदेव, शंकर, सनतकुमार, भृगु इत्यादी मुनी, पितर, सर्व चराचर, सिद्ध आणि विमानातील देवगण भगवंतांच्या या परम अद्भुत व अत्यंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोकी गेले आणि सर्वांनी आदितीची प्रशंसा केली. परीक्षिता, मी तुला भगवंतांची ही सर्व लीला ऐकविली. ही ऐकणाऱ्यांची सर्व पापे नष्ट होतात. भगवंतांच्या लीला अनंत आहेत. त्यांचा महिमा अपार आहे. जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो. भगवंतांच्या संबंधी मंत्रद्रष्ट्या महर्षी वशिष्ठांनी वेदांमध्ये म्हटले आहे की जो भगवंतांच्या महिम्याचा अंत जाणू शकेल असा पुरुष कधी झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही. अद्भुत लीला करणाऱ्या देवादिदेव वामनांच्या अवतार चरित्राचे जो श्रवण करतो त्याला परमगती प्राप्त होते. देवयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ कोणत्याही कर्माचे अनुष्ठान करतेवेळी जेथे जेथे भगवंतांच्या या लीलेचे कीर्तन होते ते कर्म सफल होते. अध्याय 23 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय.
श्री वेदव्यास भगवान की जय, श्री शुक भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 8 अध्याय 24. मत्स्यावताराची कथा. राजाने विचारले, मुनिवर्य, अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरींनी योगमायेने मत्स्यावतार धारण करून जी लीला केली होती त्यांच्या त्या आदी अवतारांची कथा मी ऐकू इच्छितो. भगवंतांनी कर्माने बांधलेल्या जीवाप्रमाणे तमोगुणी लोकांना न आवडणारे असह्य असे हे माशाचे रूप का धारण केले? भगवंत महात्म्यांना कीर्तनीय अशा भगवंतांचे चरित्र सर्व प्राण्यांना सुख देणारे आहे. आपण कृपा करून त्यांची ती सर्व लीला आम्हाला सांगावी. सुत म्हणतात, जेव्हा परीक्षिताने भगवान श्री शुकांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी भगवंतांच्या मत्स्यावतारातील चरित्राचे वर्णन केले. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, गायी, ब्राह्मण, देव, साधू, वेद आणि अर्थ यांचे रक्षण करण्यासाठी भगवान शरीर धारण करतात. ते सर्व शक्तिमान प्रभू वायूप्रमाणे श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्राण्यांमध्ये अंतर्यामी रूपाने राहूनही त्या प्राण्यांच्या बुद्धिगत गुणांनी ते लहान मोठे होत नाहीत, कारण ते निर्गुण आहेत. परीक्षिता, मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्राह्य नावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता. त्यावेळी भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते. प्रलय काळामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती, म्हणून ते झोपू इच्छित होते. त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहणाऱ्या हैग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले. सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी दानवराज हैग्रीवाचे जे दुष्कृत्य जाणले म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला. परीक्षिता, त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवतपरायण राजर्षी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होता. तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव नावाने प्रसिद्ध झाला आणि भगवंतांनी त्याला वैवस्वत मनु बनविले. तो राजर्षी एके दिवशी कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता. त्याचवेळी त्याच्या ओंजळीतील पाण्यात एक लहानशी मासळी आली. परीक्षिता, द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने आपल्या ओंजळीत आलेल्या मासळीला पाण्याबरोबरच पुन्हा नदीत सोडले. अत्यंत कळवळून ती मासळी परमदयाळू राजा सत्यव्रताला म्हणाली, राजन, आपण दीनदयाळू आहात. पाण्यात राहणारे जंतू आपल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात, हे आपल्याला माहीत आहेच. तरी त्यांना भ्यालेल्या मला पुन्हा नदीत का सोडित आहात? स्वतः भगवान माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रूपाने आले आहेत, याची राजाला कल्पना नव्हती. तरी त्या मासळीचे रक्षण करण्याचा त्यांनी मनोमन संकल्प केला. त्या मासळीचे दीनवाणे बोलणे ऐकून दयाळू राजाने तिला तांब्यातील पाण्यात ठेवून आश्रमात आणले. आश्रमात आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेना. त्यावेळी मासळी राजाला म्हणाली, आता मोठ्या कष्टाने सुद्धा मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही, म्हणून माझ्यासाठी एखादे मोठे ठिकाण शोधून काढ, तेथे मी आरामात राहू शकेन. राजा सत्यव्रताने मासळीला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेऱ्यात ठेवले, परंतु तेथे सोडल्यावर ती मासळी 2 घटकात 3 हात मोठी झाली. राजा, आता हा डेरासुद्धा मला आरामात राहायला पुरत नाही. मी तुला शरण आले आहे, म्हणून मला राहण्यायोग्य एखादे मोठे ठिकाण दे. परीक्षिता, सत्यव्रताने तिथून मासळीला काढून एका सरोवरात सोडले, परंतु थोड्याच वेळात ती एवढी मोठी झाली की तिने एका महान माशाचा आकार धारण करून त्या सरोवरातील पाणी व्यापून टाकले आणि म्हणाली, राजन, मी जलचर प्राणी आहे. या सरोवरातील पाणीसुद्धा मला आरामात राहण्यासाठी पुरेसे नाही, म्हणून आपण सुरक्षितपणे मला एखाद्या विपुल पाण्याच्या खोल डोहात ठेवावे. त्याने असे म्हटल्यानंतर राजाने एक एक करत त्याला अथांग पाणी असणाऱ्या अनेक जलाशयात सोडले, परंतु जलाशय जेवढा मोठा असे तेवढा मोठा तो होत असे. शेवटी राजाने मत्स्याला समुद्रात सोडण्यासाठी आणले. समुद्रात सोडित असताना मत्स्य सत्यव्रताला म्हणाला, हे वीरा, समुद्रात मोठमोठ्या बलाढ्य मगरी इत्यादी राहतात, त्या मला खाऊन टाकतील, म्हणून आपण मला समुद्राच्या पाण्यात सोडू नये. मत्स्याची ही मधुर वाणी ऐकून राजा गोंधळून गेला. तो म्हणाला,
मत्स्याचे रूप धारण करून मला मोहित करणारे आपण कोण आहात? आपण एकाच दिवसात 400 कोस विस्ताराचे सरोवर व्यापून टाकले. एवढी शक्ती असणारा जलचर जीव मी आजपर्यंत कधी पाहिला नाही की कधी ऐकला नाही. आपण निश्चितच साक्षात सर्वशक्तिमान, सर्वार्थयामी, अविनाशी श्रीहरी आहात. जीवांवर कृपा करण्यासाठीच आपण जलचराचे रूप धारण केले आहे. हे पुरुषोत्तमा, आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणारे आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. प्रभो, आम्हा शरणागत भक्तांचे आपणच आत्मा आणि आश्रय आहात. आपले सर्व लीलावतार जरी प्राण्यांच्या उन्नतीसाठीच असतात तरीसुद्धा मी हे जाणू इच्छितो की आपण हे रूप कोणत्या उद्देशाने धारण केले आहे. हे कमलनयन प्रभो, जसे देहादी अनात्म पदार्थांमध्ये मीपणाचा अभिमान धरणाऱ्या संसारी पुरुषाचा आश्रय व्यर्थ ठरतो, त्याप्रमाणे आपल्या चरणांना शरण जावे व्यर्थ होऊ शकत नाही. कारण आपण सर्वांचे अहेतुक प्रेमी, परमप्रियतम आणि आत्मा आहात. आपण यावेळी जे रूप धारण करून आम्हाला दर्शन दिले आहे ते अतिशय अद्भुत आहे. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, आपल्या अनन्य भक्तांवर प्रेम करणाऱ्या जगतपती मत्स्यावतारी भगवंतांनी आपला प्रिय भक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली. तेव्हा त्याचे कल्याण करण्यासाठी आणि त्याचबरोबर कल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी त्यांना म्हटले. श्री भगवान म्हणाले, सत्यव्रता, आजपासून 7व्या दिवशी भू, भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडून जातील. तेव्हा तिन्ही लोक प्रलयकालाच्या अथांग पाण्यात बुडून लागतील. तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल. त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्तर्षींसह त्या नौकेवर चढावेस. तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि लहान मोठी अन्य प्रकारची बीजे जवळ ठेवावीत. त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतीच्या सहाय्यानेच तू न भिता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करावास. जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल तेव्हा मी याच रूपात तेथे येईन. त्यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने मी ती नाव माझ्या शिंगाला बांध. सत्यव्रता, यानंतर ब्रह्मदेवांची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला त्या नावेतून ओढीत समुद्रात विहार करीन. त्यावेळी जेव्हा तू प्रश्न विचारशील तेव्हा मी तुला उपदेश करीन. माझ्या कृपेने ज्याचे नाव परब्रह्म आहे तो माझा महिमा तुझ्या हृदयात प्रगट होईल आणि तुला आत्मज्ञान होईल. राजाला असे सांगून श्रीहरी अंतर्धान पावले. नंतर राजा भगवंतांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहू लागला. पूर्वेकडे कुशांची टोके असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा बसला आणि मत्स्यरूप भगवंतांच्या चरणांचे चिंतन करू लागला. एके दिवशी राजाने पाहिले की प्रलयकालाचे भयंकर मेघ पाऊस पाडत असून समुद्र मर्यादा सोडून वाढत आहे. पाहता पाहता सर्व पृथ्वी बुडू लागली. तेव्हा राजाला भगवंतांच्या आज्ञेचे स्मरण झाले आणि नावसुद्धा आलेली दिसली. तेव्हा तो धान्य आणि इतर बीजे घेऊन सप्तर्षींसह तीत बसला. सप्तर्षी मोठ्या प्रेमाने सत्यव्रताला म्हणाले, राजा, तू भगवंतांचे ध्यान कर. तेच आम्हाला या संकटातून वाचवतील आणि आमचे कल्याण करतील. त्यांच्या आज्ञेनुसार राजाने भगवंतांचे ध्यान केले. त्यावेळी त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाणे शरीर असलेला 4 लक्ष कोस लांबीचा एक शिंगाचा एक प्रचंड मासा प्रगट झाला. भगवंतांच्या सांगण्यानुसार ती नाव वासुकी नागाच्या दोरीने त्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न होऊन राजा भगवंतांची स्तुती करू लागला. सत्यव्रत म्हणाला, जगातील जीवांचे आत्मज्ञान अनादी अविद्येमुळे झाकले गेले आहे. याचमुळे ते संसारातील अनंत दुःखाच्या भाराने त्रस्त होत आहेत. जेव्हा आपल्या इच्छेने ते आपल्याला शरण येतात तेव्हा ते आपल्याला प्राप्त करून घेतात. म्हणून आम्हाला मुक्ती देणारे परमगुरू आपणच आहात. हा जीव अज्ञानी आहे, आपल्याच कर्मांनी बांधलेला आहे. सुखाच्या इच्छेने तो दुःखदायक कर्मांचे अनुष्ठान करतो. ज्याची सेवा केल्यामुळे त्याचे हे अज्ञान नष्ट होते. तेच माझे परमगुरू आपण आहात. माझ्या हृदयाची अज्ञानरूप गाठ तोडून टाका. जसे अग्नीमध्ये तापवल्याने सोन्या चांदीतील मळकट भाग नाहीसा होतो आणि त्यांचे खरे स्वरूप दिसून येते, त्याचप्रमाणे त्यांच्या सेवेने जीव आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी मळ धुवून टाकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो.
ते आपल्या सर्वशक्तिमान अविनाशी प्रभूच आमच्या गुरुजनांचे सुद्धा परमगुरू आहात. म्हणून आपण आमचे सुद्धा गुरु व्हा. सर्व देव, गुरु आणि संसारातील अन्य जीव या सर्वांनी मिळून जरी कृपा केली तरी सुद्धा ती आपल्या कृपेच्या 10,000व्या अंशा इतकी सुद्धा असू शकणार नाही. अशा आपणास मी शरण आलो आहे. जसा एखादा आंधळ्याला आपला मार्गदर्शक बनवतो त्याचप्रमाणे अज्ञानी माणसालाच आपला गुरु बनवतो. आपण सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आणि सर्व इंद्रियांचे प्रेरक आहात. आत्मतत्वाचे जिज्ञासू असलेल्या आम्ही आपल्यालाच गुरु केले आहे. अज्ञानी मनुष्यांना ज्या ज्ञानाचा उपदेश करतो ते तर अज्ञानच असते. त्यामुळे संसाररूपी घोर अंधकाराचीच प्राप्ती होते. परंतु आपण मात्र त्या अविनाशी आणि अमोघ अज्ञानाचा उपदेश करता. त्यामुळे मनुष्य सहजपणे आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आपण सर्व लोकांचे सुहृद, प्रियतम ईश्वर आणि आत्मा आहात. गुरु, त्यांचे द्वारा प्राप्त होणारे ज्ञान आणि इष्ट वस्तूंची प्राप्ती हे सुद्धा आपलेच स्वरूप आहे. असे असताही इच्छांच्या बंधनात जखडले जाऊन लोक आंधळे झाले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या हृदयातच विराजमान असताना या गोष्टींचा त्यांना पत्ताच नाही. आपण पूजनीय परमेश्वर आहात. आपल्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याला शरण आलो आहे. भगवन, परमार्थ प्रकाशित करणाऱ्या आपल्या वाणीने आपण माझ्या हृदयातील अज्ञान ग्रंथी तोडून टाका आणि आपले स्वरूप प्रगट करा. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, अशी प्रार्थना करणाऱ्या राजाला मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्वाचा उपदेश केला. भगवंतांनी राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्याला मत्स्यपुराण म्हणतात. ऋषींसह नावेत बसलेल्या असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंतांच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्वाचे श्रवण केले. यानंतर जेव्हा प्रलयकाळ संपून ब्रह्मदेव उठले तेव्हा भगवंतांनी हयग्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले. भगवंतांच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनु झाला. आपल्या योगमायेने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद व हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापातून मुक्त होतो. जो मनुष्य भगवंतांच्या या अवताराचे दररोज कीर्तन करतो त्यांचे सर्व संकल्प सिद्धीला जाऊन त्याला परमगती प्राप्त होते. प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त झाले होते, त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली होती. त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेल्या श्रुती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात घेऊन गेला होता. भगवंतांनी त्याला मारून त्या श्रुती ब्रह्मदेवांना परत दिल्या आणि सत्यव्रत तसेच सप्तर्षींना ब्रह्मतत्वाचा उपदेश केला. समस्त जगताचे परमकारक असलेल्या या लीला मत्स्य भगवंतांना मी नमस्कार करतो. अध्याय 24 समाप्त. कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.